विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी लक्ष्मण गुले, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक. लवकरच तलाठी या पदासाठी 1700 जागांची भरती येणार आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांमध्ये अशा पद्धतीचा संभ्रम आहे की ही एक्झाम एमपीसी कडे वर्ग होईल का पूर्वीप्रमाणेच टीसीएस कडे ही एक्झाम असणार आहे. तर माझा एक वैयक्तिक अंदाज आहे की येणारी 1700 पदांची जाहिरात ही टीसीएसच्या माध्यमातूनच ते प्रोसेस पूर्ण करणार आहेत. तर त्या अनुषंगाने आपली तयारी असणं खूप गरजेचं आहे. तयारी करत असताना जे काही 2023 तलाठीची एक्झाम झाली त्या एक्झाम मधील टीसीएसने विचारलेले प्रश्न आणि जे काही 2025 मध्ये नवीन पॅटर्न नुसार टीसीएस प्रश्न विचारत आहेत, ओल्ड पॅटर्न आणि न्यू पॅटर्न याचं तुम्हाला कॉम्बिनेशन करून अभ्यास करावा लागणार आहे. उदाहरणार्थ 2023 मध्ये ज्यावेळेस तलाठी पदासाठी एक्झाम झाली त्यावेळेस टीसीएसने मराठीच्या काही ठराविक टॉपिकवरच प्रश्न विचारलेले आहेत. वर्णमाला संधी या प्रकरणावरती प्रश्न विचारलेले नाहीत. परंतु जे काय 2025 मध्ये काही टीसीएसच्या माध्यमातून एक्झाम होत आहेत त्याच्यामध्ये या टॉपिकवरती प्रश्न विचारलेले आहेत. तुम्ही डीएमसीची एक्झाम घेऊ शकता, नागपूर महानगरपालिकेची एक्झाम पेपर्स पाहू शकता की या टॉपिकवरती त्यांनी प्रश्न विचारलेले आहेत. त्याच्यामुळं तुम्हाला ओल्ड आणि न्यू पॅटर्नची संगत तुमच्या अभ्यासामध्ये सांगड घालून तुम्हाला त्या पद्धतीने अभ्यास करायचा आहे. मग हा अभ्यास करत असताना तुम्हाला तलाठी फॅक्टरी नावाचे एक बॅच महाराष्ट्रामध्ये धुमाकूळ घालत आहेत. मार्गदर्शक बाळासाहेब शिंदे सर आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली तलाठी फॅक्टरी नावाची बॅच लॉन्च करण्यात आलेली आहे. अतिशय कमी फी मध्ये तज्ञ फॅकल्टी तुम्हाला खास करून स्पेशल तलाठी या पदासाठी मार्गदर्शन करत आहेत. जर कोणी ग्रामीण भागातील विद्यार्थी, महिला, गृहिणी विशेष करून जर तलाठी पदासाठी जर तुम्ही अभ्यास करत असाल तर नक्कीच बाळासाहेब शिंदे सरांच्या मार्गदर्शनाखाली तलाठी फॅक्टरी नावाची बॅच तुम्ही जॉईन करू शकता.